उद्या दिनांक 1 फेब्रुवारीपासून हे 6 नियम बदलणार आहेत। त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। नेमके कोणते 6 नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून, अन्यथा तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम। मित्रांनो, त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, जानेवारी महिना आज संपणार आहे, लवकरच फेब्रुवारी सुरुवात होणार आहे। नवीन महिन्यात असे अनेक नियम आहेत ज्यांच्या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। अशा परिस्थितीत या नियमाबद्दल आधीच जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। पुढील महिन्यापासून होणाऱ्या बदलामध्ये NPS ते फास्टॅग पर्यंत अनेक नियमांचा समावेश आहे। पुढील महिन्यापासून कोणते मोठे बदल होणार आहेत हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। पहिला आहे NPS आंशिक पैसे काढण्याचे नियम। PFRDAने 12 जानेवारी 2024 रोजी आंशिक पैसे काढण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्याची हमी देण्यासाठी एक मास्टर परिपत्रक जारी केले आहे। याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून होणार आहे। NPS खातेधारक त्यांच्या वैयक्तिक पेन्शन खात्यातील योगदानाच्या 25% रक्कम काढू शकतात। पैसे काढण्याची विनंती प्राप्त झाल्यावर सरकारी नोडल कार्यालय प्राप्तकर्त्यांचे नामनिर्देश करेल। CRA पडताळणी नंतरच आंशिक पैसे काढण्याच्या विनंत्यांची प्रक्रिया करेल। दुसरा आहे IMPS नियम बदलतील। आता 1 फेब्रुवारीपासून तुम्ही लाभार्थींचे नाव न जोडता थेट तुमच्या बँक खात्यात 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता। NPCIने गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक जारी केले होते। आता तुम्ही फक्त लाभार्थींचा फोन नंबर आणि बँक खात्यांचे नाव टाकून पैसे पाठवू शकता। SBI होम लोन। SBI द्वारे एक विशेष गृहकर्ज मोहीम चालवली जात आहे, ज्या अंतर्गत बँकेचे ग्राहक 65 BPS पर्यंतच्या गृहकर्जावर होम लोन सूट मिळवू शकतात। प्रक्रिया शुल्क आणि गृहकर्जावरील सवलतीची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे। ही सूट सर्व गृहकर्जासाठी वैध आहे। पंजाब आणि सिंध स्पेशल FD। पंजाब आणि सिंध बँकेचे ग्राहक 31 जानेवारी 2024 पर्यंत धनलक्ष्मी 444 दिवस FD ची सुविधा घेऊ शकतात। फास्टॅग KYC। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले की ज्यांचे KYC पूर्ण झाले नाही अशा फास्टॅग बंदी किंवा काळ्या यादीत टाकतील। फास्टॅग KYC अपडेट करण्याची अंतिम मुदत ही 31 जानेवारी आहे। तर मित्रांनो, ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा या नियमाबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा हे कार्यवाही पूर्ण करतील। तर पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।